कमळे कमळे अहो आली. आटपलं का देवाला? हो आटपलं. बरं पैसे बीस आहे का भाड्याला? पैसे मागं फक्त 200 रुपये. तुमच्याकडे नाही का? माग 70 रुपये होईल का तेवढं जाऊन येणं होईल? ते मग तिला काही बिस्किट घ्यावं लागतील ना. का हो कधी नवत भेटायला चाललोय आणि बिस्किट घेऊन जाणार आहे का? नाही काय नारळ पाणी तर खरं. नारळ पाण्यासाठी आपण सफरचंद घेतले पैसे कमी ना. पैसे आता 200 रुपये गेले आपल्याला भाड्याला जाते. आणि मग 70 रुपयात काय करू मी? तुम्ही सांगा बरं. घेऊ काहीतरी बा तू काय आता म्हातारी खाते नाही काय घेऊ नये काय करते मग त्या खात नाही काहीच. म्हातारी कुठे काय खाते? लिक्विडवरच आहे. हा ना मग खात नाही मग घेऊ नये काय उपयोगी ते दुसरे लोक खातील ना. अहो पण ते चांगलं वाटतं का खाली हात जाणं? तुम्ही सांगा. लोक काय म्हणतील? ते पाहुणे रावणे हा म्हणतील लेक आली लेकीने काहीच नाही आणलं खाली हाताने. अरे आपण पाव बटर घेऊ पाव बटर. पाव बटर घेऊ म्हणे. 30 रुपयाला 12 येते एवढी मोठी. तुमच्या लक्षात येते का? लिक्विडवर येते. नारळ पाणीच ते पाजलं जाईल, दुसरं काय पाजलं जाणार आहे? हा का मग आता काय घेते? म्हणायला फक्त नावाला एवढी मोठी इस्टेट, आपण फक्त राबायचं. तुमच्या तेवढी बी हिंमत नाही का मोठ्या भावाकडून लाईने भावाकडून पैसे घ्यायचे म्हणून? आपण तो घरी नाही राहत नाही त्याचे काय पैसे राहते. तू देतोय मला कधी मध्ये देतोय मला खर्चाला दाढी करायला आमला पाण्याला देतोय तो मला. पण मग त्याच्याकडून लगेच जी घेऊन टाकी ती. त्यानं मला त्या दिवशी 300 रुपये दिले आणि मध्ये आलो हिनं 200 रुपये मागून लगेच काढून घेतले. त्या दिवशी माहितीये का मी दूध आणायला गेले होते, 100 रुपयाची नोट दिली. 30 रुपयात दूध आणलं, 70 रुपये लगेच काढून घेतले. असं चालतं का हो? तुम्ही सांगा बरं. तिने दिलते सामान देते मला 300 रुपये पण तिला 200 रुपये लगेच काढून घेतले. म्हणलो का आला? ती म्हणा घरात गोडं तेल नाही, गोडं तेल आणायचं येते ते पैसे द्या इकडं. मग ती देऊन टाके. बरं आपल्यालाच खायला लागतं का नाही? खायला आपल्याला लागतं का लोकांना लागतं? मग एवढं खातो का आपण? पण ती करते म्हणे ती काय आपल्या करताच करते ती. आपल्या करताच आपल्याला आहे का ज्ञान? आपल्या 100 रुपयाची हिशेब जमत नाही. तुम्हाला माहिती का काय घरातल्या गोष्टी? काय आज मी एवढी आजारी असून तिला 70 रुपयाचे नारळ पाणी नेलं नाही माझ्याजवळ. हा आणि तिला 2-2 हजार रुपये पार्लरला घालायला आहे का? तिनं मला आहे ना जत्रेच्या टायमाला राड गाडीत बसवलं होतं तिनं मला. मी असं वर जाऊन बसलो होतो राड गाडीत. मला लई नावाला वाटलं होतं ते राड गाडग्याचं. तुला म्हणलं चालतं तू मी सुटली मी कसं मला ते 30 रुपये दिले तर राड गाडी. आज निवांत आहे इकडं. हा कामं झाली का कमळे सगळी? हो भांडी घासलीये, झाडू फरशी पण केलीये. आम्ही ना चालू गावाला आज. गावाला? माझी सासूने आजारी करायची. आपण अचानक सगळा बेत कसा झाला? आपण तिच्या 2 ते 12 निरोप आलता ना आपल्याला. ते म्हणे कपड्याला भेटाय पाठवून दे कपडे. मी काय म्हणते 2-3 वेळा आला ना निरोप. नंतर उद्या परवा जा ना. हा कमळे चालतं. आईची तब्येत लय खराब आहे. नुसतं पाहून येते ना मी. पण तुझ्या घरी आहे की तुझ्या दादा बहिणी आहेत की बघायला? अहो ते आहे पण मग कुठं मन राहतं माझं. पण भाऊजी असं काय करताय? आज आज एवढं काम आहे ना. आज तर 2 ते कामगार पण येणार नाहीत. मग कसं करायचं मला सांगा बघू. आणि मग कंपाऊंड राहील ना आपलं. अहो मग आई एवढी आजारी आहे, चाला ना तुम्ही. हे बघ कमळे, मी तुला म्हणते का तू जाऊ नको. तू जा की, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण आज कसं आहे ना 2 कामगार पण नाहीत. मग आता तुम्ही अचानक गेल्यावरती मग मी एकटी बाई काय करणार मला सांगा. आणि हे पण माहिती आहे ना यांची नोकरी कशी येते. नाही तर मग समाला पाठवून समाज आहे तसंच भेटायला. अहो त्यांना तरी कुठे वेळ असतो? त्यांची गव्हर्नमेंटची सर्व्हिस, ते कसं येणार मला सांगा बघू. हा आणि आज मेन कामाच्याच वेळेला तुम्ही चाललात. आजच्या दिवस राहू दे की दादा बहिणींना सांग फोन करून की उद्या परवा येतेस म्हणून. हा बरं मी कामं आवरून घेऊन मग जाऊ का? अगं नाही, असं कसं जाता येईल? काम करता करताच 5-6 वाजणार. मग तू जाणार कधी, येणार कधी? परत उद्या जेवणाचा राडा आहेच कामगार आल्यावर. मग मला सांगायचं होतं ना अगोदर. मग मी त्या लोकांना सुट्टी नसते दिली ना. हा भाऊजी. हा ना. मग आता घरचं काम आहे म्हटल्यावरती तुम्ही नाही जायला पाहिजेत ना. हा मग काय करते कमळे? आईची तब्येत लय खराब होती हो, लगेच जाऊन आले असते. मी काय सांगते, आज राहू दे, उद्या परवा जा ना. मी तेच तर तुला सांगते, आज कामगार नाही. नाही तर जाऊ पुढच्या हप्त्यात आपण. हा भाऊजी बरोबर बोलले बघ. हे काम आवरून घेऊ सगळं. हा बर ठीक आहे. हा चालेल. मोरच्या हप्त्यात जाऊ ना आपण. आणि एक दिवस मुक्कामी राहू आपण. मुक्कामी? ठीक आहे, राहा मुक्कामी. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर या मग 8 वाजता. मग जेवण परत करायचं असतं ना सगळ्यांचं. मग कसं करणार मला सांग बघू.
कमळे ती काय सांगायची ऐक, मी जातो आता मळ्यामध्ये माकाला पाणी लावून देतो, मशीनला पाणी पाजून देतो तसंच. हा चल बाहेर ते कांदे पण एवढे बघा ते सगळं भरायचं आहे. तिच्या जाऊ पुढे झापते मी लागलं. येते कपडे बदलून येते. हा हा जाते कपडे बदलून आहे. हा मी हाय बाहेर. आईची तब्येत लई सिरियस आहे. हे कामापायपोटी जाता बी येत नाही भेटीला. देवा चांगलं ठेव रे माईला, काळजी घे तिची. चला आता आहे ना गाडी साफ करतो. याला लय अवघड काम आहे भाई. सगळं काय रस्ते- करताय? हं? अरे गाडी साफ करतोय, लय सगळे रस्त्याचे काम चालू आहे ना. लय बाकी- काय तुम्ही पण आता खरंच काय करू? सगळी हात नाकात धूळ कशाचे? गेली. हा का? मग काय मग नाक पण ठेवायचं थोडं सॉस. ऐका ना, मी काय सांगते, भाऊजीने कमी येत ना, आज जाणार होते माहेरी, तिची आईची तब्येत बरी नाही म्हणून. हा का? मग काय, मग आज 2 कामगार नाही आहेत, मग त्यांना म्हटलं आज नका जाऊ. मग आता काय करणार? अगे येडे जाऊ द्यायचं असतं, हे असं सुखदुःखाला जावं लागत. पण घरामध्ये कामं किती आहेत, ती करणार कोण मला सांगा पाहू. कामाचं काय आहे म्हणते की कामं रोजचेच आहे आपल्यावाले. हं आणि कुठं असं आलं गेलं नाही, समजा उद्या तिच्या आईला जर काही झालं मग अहो, पण हं? मी तिला तिच्या सांगितलं, मनाला काय वाटेल? मी सांगितलं दादा बहिणीला फोन कर आणि काय कसे ख्याली खुशाली विचार, बस उद्या परवा जा की म्हटलं. बरं आणि आणि मग असं नाही करत जाऊ. एखाद्याचं समजा बाहेर जर कुठं निघाले ना, काय होतं माहिती का, आता आपण जर कुठे निघालो ना, अचानक आपल्याला कोणी कॅन्सल केलं किंवा ते जर बोलले आज तुम्ही जाऊ नका, असं करा तसं करा, आपल्या जीवाला कसं वाटेल? एक प्लॅनिंग केलेलं राहतं ना. अहो असं कसं बोलता तुम्ही, मला समजतच नाही खरं सांगू तर. तुम्ही असं परक्या लोकांसारखं कसं बोलता? ते घरातले लोक आहेत ना ती. नाही, घरातलेच लोक आहे, पण मग घरातले जरी म्हणलं ना, हे बघ एखादी गोष्ट जर डोक्यात बसली ना, चला बाबा आपल्याला हे करायचंय, तर ते आपलं नाही जर झालं ना, तर माणसाचं मन शांत नाही राहत. अहो पण मी हक्काने बोलले त्यांना. हो, हक्काने. असं काय माझा काही उद्देश नाहीये त्यांना थांबवण्याचा. उद्या पाठवते का मग त्यांना? हा उद्या परवा ते जातील ना. बरं आता घरातली कामं आहेत तर मग करायला नको. नाही काम तर करायला तू ऍडजस्टमेंट करायची, नाही तर माणसं वाढवा लावून घ्यायची. करत असते की मी पण, जेवढा हातभार मला जमतो तेवढं मी करतच असते ना काम. तू तर घरात करते बा, मग बाहेर त्यांनाच पाहायला लावते. तुम्हाला तर लयच पुळका असतो नाही का भावाचा. नाही, पुळक्याचा विषय नाहीये, पुळक्याचा विषय नाही, माहिती का. उद्या समजा जर काही झालं, तुला आयुष्यभर टॉप राहील तुझ्यावरती, तो ती आयुष्यभर बोलत राहील म्हणशील हिच्यामुळे माझी आई गेली आणि माझी भेट नाही झाली. दोन बस शब्द बस बोलणं बस नाही बस बस तुम्ही आहे ना जास्त ओढचढ बोलू नका, बस समजलं बस ना. नाही ना, तू ये ना, तुला असं वाटतं सगळं तुझ्या मनाप्रमाणे झालं पाहिजे. माझी चुकी झाली, मी तुम्हाला येऊन सांगितलं ते. सांगितलं म्हणजे अहो ते घरातली लोक आहेत आपल्या. टिफिन वगैरे भरला का? सांगितलं मी तिला भरायला. आता तिला सांगितलं का? आता टिफिन तर तू भरत जा, तुला सगळं ते तिच्या हाताने करून घेते. तुला माहिती आहे ना, आता मला चटणी लागते, सगळ्या गोष्टी लागतात, नमक लागतं. मी तिला सगळं सांगितलंय, लोणचं लमक कांदा वगैरे सगळं तिला भरायला सांगितलं मी. ठीक आहे. चालतं. काल कांदा नव्हता टाकला बरं का? नव्हतं टाकलं का? हा, आणि चिरून नका टाकायचं, सगळं कांदा टाकत जा. चिरल्यावर त्याचा वास येतो, खराब लागतं ते. अहो पण ते सगळ्यांसोबत समोर असं कसं काय नाही, चाकू ठेवलाय मी तिथं. हो का? चाकू ठेवलाय, हा चाकून कापून घेत जाईल मी. आणि हे बघा, तुम्ही तुमच्या कामाकडे लक्ष द्या, घरातल्या कामांकडे मी लक्ष देते. हो चालेल, काय हरकत नाही. हे फक्त काय माहितीये का, या अशा गोष्टी राहते ना, छोट्या छोट्या संवेदनशील गोष्टी राहते, याच्यावर थोडं ध्यान देत जायचं. असं आता समजा मामी जर आजारी पडली आणि तुला वेळेवरती नाही जाऊ दिलं, एक सांगतोय त्यांच्या समोर नाही सांगते मी, पाठीमागं सांगतोय तुला, तुझ्या जीवाला कसं वाटेल? छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण त्या पुढे जाऊन खूप मोठ्या होतात. आपल्याला कसं आहे ना, आपल्याला एकत्र राहायचंय, कुटुंब टिकवायचंय. काय बाबा तुम्ही तर सोडतच नाही. झालं आता, पुरे झालं तर कळलं मला. ठीक आहे, बरं, कळलं. तुम्ही तयारी करा, मी डबा घेऊन येते. हो हो चालेल चालेल. काय बोलते नुसतेच. काय डबा नाही हा, थांबा मी जाऊन पुढे जाऊन घेऊन येतो. बटाटे झाले पाहिजे एवढी. अहो किती पटापटा हात चालू मी. तू ना लई 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 तुझ्या जीवर आल्यासारखं काम करते. जीवावर आले आणि मी काम करते का? मग अहो हात पाय गळून गेले मी. का ना खात नाही काय? खात खात नाही भाकरी? का म्हणे. एवढी आई माई आजारी, तिला जायचं होतं पाहायला, तर जाऊ दिलं काय कामात धंद्यानं. अजून आहे ना, जायला तर नाही ना. जाईल तर नाही, मग ती गेल्यावर रडायला पाठवता का मला? मग आता का आता जाऊन जिथे पण गळे काढते की तिथे जिथे पाणी गळे काढवती का म्हणे. हे काम नाही का? मला हा? हे करणं गरजेचं आहे आपल्याला. नाही काम करू खाशी काय माती. अहो खायसाठी किती काम करणार आहे तुम्ही? हा, नुसतंच खायचं, फक्त पोट भरायचं, बाकीचं काय? मग तुझ्या काय म्हणत आहे? हा, तुझ्या काय म्हणत आहे? ती मालकीने, आपण मालक नाही का? तिचं नाव घ्यायचं नाही, तुला सांगतो. तिचं नाव जर घेतलं ना, तोंडाचं मारुती करीन. हा का परपंच ती सांभाळायची, घेणं देणं आहे का तुला रुपयाचं तरी यावर माहिती? अहो आपण राबतो त्याचं काय तुम्हाला दिसत नाही का? किती राब राबतो आपण. मग राबायला लागतच ना. मग
मग ते पाहते तिकडं आपल्याला शेती काम आहे इकडं. ती येते का कधी रानामध्ये? तिला किती ऊन लागतं? या बाई तिचंही सळ नको करू. तिचा नवरा सर्व्हिसला आहे. तो पैसे कमी देतो, आपण काय कमी देतो? काहून आपण रानामध्ये काम करत नाही? बापू कष्ट करते फक्त. कष्ट करतो. हा वापायला तू तिथं जातोय माल. अहो तुमचा भाऊ एसी मध्ये काम करतो, आपल्यासारखं उन्हामध्ये नाही तळत. हा हा बरं ते लाख असो, मला काहीच म्हणणं नाही. फक्त अहो मला फक्त एवढंच म्हणणं होतं की मला आईला भेटायला जायचं. हा जाऊ दिलं का? तिची आई जर आजारी असते ती नसती गेली. कोणची? दोघं नवरा किती थाटामाटात गेले असते गाडी घेऊन. पण मला गाडी चालत देते का मग? अहो गाडी नाही चालवलं बात, पण मग आपण तिकीट काढून गेलो असतो ना. हाय का तेवढे तरी पैसे होते आपल्याजवळ? जाऊ वाटे. कधी सुधारणार आहे तुम्ही? किती दिवस भोय राहता तुम्ही? तुमच्यामुळं मी मातीवर राहिली. एवढं डोक्यात कांदा टाकी मग तरी मोर जास्त चालली ते. माणूस म्हणता तुला फक्त कामाची काम रामाची राम, तो बायका काय करायचं नाही. आता लोक माहिती का मी तेच करत आले, खाली मान घालूनच कामं करत आली. मग काय उपकार करते का कोणाला? अहो सुधरा तुम्ही. आपले हातपाय जवळ काय ताकद आहे तेवढं काम करणार आहे. मग पुढचं काय? आता मी कुणी सुधारायचं राहिले, कुणी सुधारायला राहिले. पहिले मी काळी पॅन्ट घालायचो, आता डवळी पॅन्ट घालायला लागलो. माझी सुधारणा झाली. सुधारणा अशी सुधारणा असते का? हा मला आता जे तेच म्हणते शिरपतराव, पहिले शिरप्या म्हणे जातो शिरपतराव म्हणते. मग माझी सुधारणा झालीच आहे ना. अहो ते माहिती का कसं सांगू मी तुम्हाला? ह्या माणसाला कुठून सुरू करू मी सांगायला? किती दिवस तुम्ही भोय राहणार आहे? अरे कोण म्हणतो मी बोळा आहे? कोण म्हणतो मी बोळा आहे? बरं मी बोळा आहे तर मला लोक रामराम घालतील का? बोळ्या माझं लोक रामराम घालतील का? भोळ्या मला बाकीचं काय सांगू नका. आज ते माहिती का एवढा लाखाचा मालिकता तुम्हाला 1 रुपया देता का होते? देता 1 रुपया? कोण? तुमच्या नावावर 1 रुपया तरी आहे का? तुमचं अकाउंट आहे मला का? घरात कधी 5-50 हजार रुपये तुम्ही चोरून ठेवले? चोरून नका ठेवू ना, हक्कानं मागून घ्या ना त्याला. मला 500 रुपयाची शेव येते. एवढे पैसे काय करू मी? आपल्याला आलडी बिलडील तर ठेवा जा हाताशी 2 पैसे. सामाय ना मला तर रविवारची बिळ आणतो 20 रुपयाची बिळ आणतो मला खायला. ते भेळामध्येच तुम्ही खुश आहे. हा कांदा बिंदा मिरची बिरची टाकून आणतोय. मला म्हणतो खायचा जीवाला. तुम्ही म्हातारे झाले, तुम्हाला कोण पोचणार आहे? कोण पोचणार आहे? तू नको मोरचं पैसे पाहू. म्हाताऱ्याच्या हात माणूस मेलं तर अहो मी तेच म्हणते ना, तुझ्या डोक्यामध्ये कसं येत नाही? ती म्हातारी काय एवढी काय म्हातारी नाही. ती आजारामुळे ती जाम झाली. ती काय तिला मारायचं वय का? मग आईला फक्त कमी जास्त झालं पाहिजे मग सांगते मी तुम्हाला. तसं मग काय तुमच्या बरोबर येडेपणा काढते मी. मग तसं वाटत जाऊ मावतीला आपण. नाही मावत हाती लागली आपण ड्रायव्हर आदल्या दिवशी जाऊ. कशाला जायचं? तेवढा खर्च वाचल ना तुमचा. खर्च वाचल ना तुमचा. लय तोंड करते कमळे. सुधरा तुम्ही, अजून बी वेळ नाही गेली. सुधरा. याचा कांदा टाकी ना पाठी सुधरा मग आता कुरकू सुधारायचं राहिले मावलं. चला घरी, भूक लागली मला. खावावरच लक्ष द्यावं सारखं. कामाचा खायवर पत्ता लक्ष नाही. म्हणे. खाते तरी कोणला? खाती तरी कोणा? खाऊ तो गुराळ केलं गुराळ. काम धंदा कमी ना. हा काम मी जास्त करतो यापेक्षा. लय काम करता तुम्ही. मी म्हणते का तुम्ही काम करत नाही? आता ती घरी आहे ती अशी म्हणते का मला काम आहे. हा आता किती वाजले? 12 वाजत आले. हा काय खायलो साऱ्या पाडचं आपण? खाय ना कांदे काम किती केले? हा काम केले मोठे कुठं डोंगर तिकडे वाटलं. जर विचार करा तुम्ही. 12 वाजे लोक पोटाला कुटका भेटत नाही. खाऊ तो केले गुराळ. आणि घरच्याला बोलत राहते. या बाय मला बोलीत चल मग आमच्या घरच्याला जर बोलली ना तर एवढं वाईट नाही. ती मस्त गरम गरम पोहे करून खाती, चहा पिती दुधाचा. आपल्याला काळं पाणी बी नाही. हे गोष्टी कधी लक्षात येणार आहे तुमच्या? आणि आपल्याला ताक दिलं तर ते कधी दिलं होतं? ताक दिलं तर ते त्या दिवशी खायला. 1.5 महिना झाला तुम्ही ताक पिऊन. मग अजून का 2 वर्ष हे करतात काय? मी ताकद भाकर चुरू खायला तुला माहिती ना त्या दिवशी झोपलो होतो बाई तो परत मी. गोड बोलून तुमच्याकडून काम करून घेऊ राहिली. हा अशी 2 शब्द गोड बोलली की लगे असं फुलता फुलासारखे. चांगलेच आहे ते. चांगले सांगते तुम्हाला. चांगलेच आपल्या भल्यासाठीच सांगते ना. दोघंही चांगलेच आहे. दोघं बी चांगलेच आहे म्हणे. सामाच्या घरात लक्ष नाही पण तिचं सगळं घरात लक्ष राहतं. सगळं पर्पज तिने ठेपात बसवला आहे. उचलाय चला, भूक लागली मला. हा मग आईला फक्त काय झालं पाहिजे मग सांगते मी तुम्हाला. राव दे आता मी तुम्हाला काही बोलत नाही. तू आयला काय म्हणणार आहे? अहो चप्पल तुटली तर हाय का मा पायामध्ये चप्पल? किती ऊन आहे. हाय तुमच्या 2 रुपये मला चप्पल घ्यायला तेच म्हणलं का कधी मला चप्पल घ्या म्हणून? तिच्या पायात किती मोठमोठ्याला शेंडले असतात. त्याला जाऊन घरच्या घरी कुठे बस इकत घेत विकत घेत म्हणे.
त्या दिवशी मग शेंदारला गेलो म्हणे मला पावडच खातं, मला पावडच खातं. तो परत शेळा का म्हणे पावडा खाला अहो, तो. तुम्हाला कसं मी सांगितलं तुमच्या भेजात घुसत नाही, चल अजिबात घुसत नाही. शहाणी उठली. झालं का स्वयंपाक झालं? स्वयंपाक झाला म्हणलं. जेवायचे आम्हाला. हा तुम्ही कधी आलात? कधी आलात? एवढं जेवायचंय ना, हिला लय भूक लागली म्हणलं मग चल जेवण येऊ. वाजले किती? एकच वाजलाय फक्त. हा मग आज लवकर? हा मग आता भूक लागली ना, उरले झाले ना. सकाळी दिला होता की एवढा उपमा, लगेच भूक लागली काय? मग लागत काम करायला लागत ना. पण आज तर सावलीतच काम होतं ना कांद्याचं. हा पण मग तरी मग काम करायला लागत ना, तेवढा गंज हलवला ना मी. काय बोलायचं, आज उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर लोकांना पाणी पिऊन लोकांची पोटं भरतात, पण तुम्हाला भूकच लागली आता म्हटलं ते काय बोलणार ना. नाही जेवायची आम्हाला टपाटपण जायचंय परत. परत कुठं? अच्छा वावरात. हा वावरात जायचं. बसा थोडंसं 10-15 मिनटं. ते कसं आहे ना, हे बघ आता माझा जेवायचा टायमिंग आहे 2चा, तुम्ही आलात 1 वाजता. आता तुम्हाला जेवण वाढायची, मग परत मला, मग एकत्र जेवू 2 वाजता. हां काय घाई आहे ना तोपर्यंत. मग मी काय बोलत होती मग कमली, ते बाहेरचं जरा झाडायचं होतं ग आज. मी झाडणार होती पण काय ते ऊन लवकर आलं ना, मग मी म्हटलं तर मी उन्हामध्ये जाणार, परत मला एवढा घाम येतो मला. अहो भाऊजी काय ग हे? आता आवाज नाही येणार त्याला. का नाही मी इकडनं बोलल ना, म्हणून ते हे करताय. भाऊजी ओ लगेच काय तुम्हाला रात्री काय झोपले नाही की काय? हा द्याक नाही झोप नाही दिली. का बरं एवढी कुठली ढेकळे आहे? चांगलं चांगली आधी तर तुम्हाला करून दिली. अहो काय सांगितलंय ऐकलंय का? काय मी नाही हा काय झाडू मारायचा आहे मला, मग नंतर जेवायचंय. हा. मग जेवण झाले ना मी ते उरेल आपले खरकटे भांडे ना ते घासून परत रानामध्ये जाईल. भाऊजी मग झाड ना हा. झाड ना. झाडू का? मी करणार होती, मी खरं सांगू तर ते काम, पण ऊन आलं ना लगेच अंगणामध्ये. तिला मग मी ऊन कसं करू? तिला ऊन लागतं, मला ऊन लागत नाही. तिला शब्द बोला ना सांगतो. नाही मी काय बोलत नाही ना. म्हणजे तुला काय म्हणायचंय कमले? नाही मला काय नाही म्हणायचं. मग तू आता कसं असं झाडून म्हणतेस घेऊन की डबल मला काय काम ऊन करू? लागतं? हा झाडून घेऊन परत काय काम करू? तू गावची जेवढे झाले आहेस भांडे? ना, मला नाही जमत या सगळ्या गोष्टी. आणि मी तुला आपलं होऊन सांगितलंय की माझं त्याच्यामध्ये असं काही विचार नाही की तुला मला राबवायचंय, कळलं ना? शिकवते परपंच. बघा भाऊजी, शिकवते आपल्याला परपंच कसं. गोड बोलायच्या गोळ्या फक्त तिच्याकडनंच खाव आणि तिच्याकडेच भेटतात त्या. हा नाही नाही, मला आहे ना आज सकाळी ना तुझं तोंड बघूनच मला कळालं होतं की तुझ्या डोक्यामध्ये ना काहीतरी विचार चालू आहेत. बरोबर मी ते ताडलं होतं. तुम्ही ना हे गावची लोक ना तुम्ही असेच असता, समजलं ना? माझे भाऊजी तरी 1,00,000 मोलाचे, ते मला समजून घेतात. मला एक सांग, तू शहरातली आहे मी खेड्यातली आहे, मग मी थकत नाही? कशाला थकायला पाहिजे? हा? तुम्हाला तो सवय आहे शरीर आणि कामाची? माझं शरीर वेगळं आहे का? शरीर जरी एक जरी असेल ना तरी पण तुझं राहणीमान वेगळं आहे, माझं राहणीमान वेगळं आहे. स्वतःकडे बघ आणि माझ्याकडे बघ. राहणी मानावर माणूस थकत नाही. कशाला थकायला पाहिजे? तुम्हाला सवय असते, मी तेच तर म्हणते ना सारखं सारखं. फिरून बोलायचं ना, धान काटायचं ना. मला सांगा, ती लहान आहे का मी मोठी आहे? हा तिचे देखत तुम्ही मांगावर हात उचलू राहिले. मला घरात कटकट नाही आवडत, घरात गोडीपाना पाहिजे गोडीपाना. अहो सारे सकाळचे हातपाय थकून गेले ना काम करू करू. हा आता तुम्ही जेवायला आलो घरी तर ती म्हणते झाडून घ्या. आता झाडून घेतल्यावर परत जेवायला बसायचं, परत ते भांडे घासायचे, झाडू मारायचा, परत रानामध्ये जायचं. जेवण नको लागलं सर, मग भांड्याचं कटळ होत असेल तर. तिला तिचं ताट जायचं जीवार येतं तर सोबत जेऊ. कधी येणार आहे तुमच्या डोक्यामध्ये मला सांगा. मला झोपच पण एवढं तनतन करायची गरज काय? मी तुला आपलं समजून सांगते, हे आपलं घर आहे, आपल्या घरातली कामं आहेत, केलं तर काय फरक पडला? जेव्हा तू काम करशील ना तेव्हा तुला कळल. असं मोबाईल घेऊन बसल्याने माणसाला थकवा नाही येत. मी काय काम करत नाही, हे घरातला सगळा हिसाब किताब वगैरे सगळं मला करावं लागतो, काम करायचा पगार मला करावा लागतो, माझ्या नवऱ्याचा डब्बा वगैरे पासून त्याचं खाणं पिणं उठणं इस्त्रीचे कपडे सगळं मला बघावं लागतं. तुला काय करू? खायला पाहिलं का किती उन्हात काम करते ती? पेन घेऊन हिशोबाला किती टाइम लागतो तर. म्हणजे तू कर म्हणे. शिकली असेल तर करेल ना ती. मी शिकेल नाही म्हणूनच फायदा घ्यायला लावला ना मा नवऱ्याचा. मी तुला उपाशी नाही ठेवलं, समजलं ना? 4 वेळा देते गचलायला मी तुम्हा लोकांना, उपाशी ठेवत नाहीये.
समजलं? उपाशी तेच म्हणलं, ठेवत नाही सकाळपासून तुझा थोबड वाकडं काय, तुला हे सगळं काढायचं होतं म्हणून तू माझ्याशी भांडतेस का आता? नाही ना मी भांडत नाहीये, चूक लक्षात आणून देतीये. ए, कसली कमळे, चूक? काल सकाळची भाजी मला रात्री केली, रात्री गरम करून होती, मी किती गप्पा गप्पा खाली ती. सकाळची भाजी रात्रीची. हा गप्पा गप्पा मग खाली. काय झालं? अन्नच आहे ना ते, अन्नच आहे ना, काय फरक पडला? भाऊजींना सवय आहे अशी. मला सवय आहे. खूप माझ्या आवडतं. नवऱ्याला नाही सवय खायची, साहेब आहे तो मोठा. आणि तुला काय माझ्याबद्दल सांगायची काय आवश्यकता आहे का? माझं घर कसं आहे काय, माझ्या घरामध्ये सगळे घरकाम करणारे लोक आहेत, गड आहेत माझ्या घरामध्ये. पाहिलं का माझं आणि तुझं करायला लागली. तुमचं लय चालतं ना, तुम्ही का बरं बोलत नाही मला चांगलं माहिती आहे. तुमची एकच इच्छा आहे की घर फुटू नये म्हणून. घर फुटू नये? हा, काय म्हणायचं काय तुला? भाऊजी काय चाललंय हे? म्हणून ते बोलत नाहीये. तू बाई पण भडकवतेस इच्छा का? नाहीये. नाही नाही, हे तुलाच घर मोडायचंय. मला नाही main मोडायचंय. म्हणजे. नाही, तुझ्या माणूस म्हणून बोलण्यातूनच माणसाची मला हे किंमत करतो. समजतंय. काय चर्चा चालू आहे? तुम्ही आलात या ना बस. काय नाही काय नाही, बस तू. हा. फोन कुठे आहे तुझा? फोन इथेच होता. तू व्हॉट्सअप मेसेज पाहिजे नाही तू माझे? अहो ते लाईट गेली ना, वायफाय गेला असं झालं, त्यामुळे मग नाही मला बघता आलं. आणि फोन सायलेंट आहे का पाय बरं? हा, हे काय सायलेंटच आहे ना. जरा चेक कर बरं. काय झालं काय पण? चेक कर ना, किती कॉल आले चेक कर ना. 6 एवढे का फोन केलेत? डोकं फिरलं माझं डोकं. सॉरी, मी खरंच पाहिलं नव्हतं. नाही सॉरी नाही, मी तुला पहिले पण सांगितलेलं आहे, जर फोन केला ना तर कमीत कमी उत्तर देत जा. उत्तर नाही देता आलं तर वापस कॉल करत जा. अहो पण घरामध्ये काम करत होते मी. तू काम करत होते पण तुझ्या त्या फोन न उचलल्यामुळं मला आता अर्धा दिवस ड्युटी करून यावं लागलं ना. हा, पण तुम्ही असे अचानक का आलात? हं? आता यांना आप्पाला म्हणतो फोन ठेव. आपण तुला मी सांगितलं होतं ना फोन घे एखादा. घेतला त्याने फोन तो घेऊन दिला ना. मग तू फोन का बरं वापरत नाही नाही? मग ती म्हणे तुम्हाला नाही वापरता येत, तू इकडे त्या घरात ठेवून द्या. अहो रिचार्जला पैसे जातात ना वाया, मग काय करत त्यांना तेच काय? म्हणलं त्याच्या फोन केला, फोन नाही लागू राहिला म्हणजे रिचार्ज मारला नाही का? नाही नाही तिला ठेवून गेले फोन तुला. कावर फोन ठेवून घेतला? अहो ते रिचार्ज संपला ना त्याचा, मग म्हटलं कशाला वाया घालवायचे अरे काय तू मला शब्दभर बोलती, मी रिचार्ज मारतो. हं? अहो पण त्यांना कुठे काय कशाला आम्हाला फोन पाहिजे? आम्ही अडाणी लोक बरे राहणारच. आपण हे जातील आमच्यापर्यंत निरप. फोनची गरज पडते ना. हं? नाही काय अरे तिला फोन आला तरी ती सांगती पडते कारण काय झालं. आता तिने जर घेतलाच नाही, कमीत कमी तुझा फोन चालू असता, मी तुझ्या फोन केला असता ना. अहो पण काही मेसेज असेल ना तर मी गडीला बोलून त्यांना पाठवते की काय असेल ते मेसेज सांगा. म्हणजे आता समजा उद्या वहिनीची आई एकदम सिरियस आहे, त्या मामी सिरियस एकदम. हा ते माहिती आहे हो मला. नाही आता फोन आला होता मला, त्यासाठी तुला फोन केले मी. कशी हो आईची तब्येत? एकदम सिरियस आहे, जाऊ राहू ये. पण आता हॉस्पिटलमध्ये असतील ना त्या. हॉस्पिटल मध्ये आयसीयू मध्ये भरतीये. अहो मी तुम्हाला बोलले होते ना सकाळी जाऊ म्हणून आपण. हा, आता का तिथे रडायला जाऊ का मी? नाही नाही वहिनी अजून जायला नाहीये, मग त्याच्यासाठी म्हणलं जर उद्या समजा जर काही झालं कमी जास्त तर तुला अगोदर मी सकाळी मी तेच बोललो होतो ना मी. तुम्ही मला काय बोलताय सारखं सारखं? कोणाला काय मी त्यांना काय म्हंटल की जाऊ नको म्हणून? माझ्यावरती काय कातवताय काय तुम्ही आपण सारखं काय सारखं? अहो आम्ही सकाळी निघालो निघलो. आम्ही पण मग ती म्हणा ती काय लगेच जाणार आहे का जावा दामाना पाहूया काम करावं, काम रोजच का ते रोज आहे काम रोज आहे का माणसं बसून राहते तुमच्यामुळं. बरं एक मला सांग किती माणसं आले आज? आलेच नसतील माणसं, आले का कोणी? नाही नाही, कुठे आम्ही दोघच जण आहे आणि आता एवढा टाइम झाला पण अजून बी पोटाला कुटका नाही आमच्या. तुम्ही जेवण गावाला गेले नाही एवढं वेळ? ती म्हणे एवढं लवकर टाइम झाला नाही जावायचं. माझं टायमिंग 2चं आहे ना, मग सारखी कुठे अरे तू वाढत सकाळी नाश्ता करते त्यांनी एक घास तरी खायले का? खाता का ते सकाळी? तेवढे कांदे भरले बघ आंब्या घालते. कांदे भरले पण ते अरे त्यांच्या पोटाला दिलं तर तिचे खातील पितील काम करतील. आता तेवढे खाल्ल्या- कांदे भरून आलो आणि ते अंगण झाडायला सांगते मला. नाही खाल्ल्याशिवाय ते पायावर उभे आहेत तू का? काय करत होती एवढं काय करत होती? अंगण झाडून द्या म्हणे, तुम्हाला सवय म्हणे कामाची. ते मी जरा तयारी करत होते, जत्रा आहे ना आता म्हणून. तुला काही सवय नाही का? कधी लागायची तुला सवय? हे बघा मी त्यांना असं म्हटलं नाही की तुम्ही जाऊ नका, मी सांगितलं होतं की उद्या जा म्हणून. आज जरा 2 कामगार नाहीयेत. आजारी माणसाचा काही भरोसा राहतो का? ते कमीत कमी काही झालं तर 15 दिवसापासून आजारी, मला माहिती. फोन माझ्याकडेच येतात तुमच्या भावाचे. मग त्याने मला फोन केला होता म्हणे असं करा ताईला पाठवून द्या. मग जातील उद्या परवा, त्याच्यात काय? तेव्हाच केला होता, काल परवाच केला होता. मी सांगितलं बी होतं. आपण तुला मी 2 वेळेस बोललो 2-3 वेळेस बोललो. नाही काल आमच्या आठवलं होती निघाली तयारी करून हं. ती म्हणा जा 2-3 दिवसानं मग थांबलो आम्ही.
काल पण आज सकाळी तुम्ही तयारी केली होती ना. हा सकाळी मी तयारी केली होती. जायला 2 दिवसापासून जाऊ निघलोय आम्ही, अजून बी तिथे पोहोचलो नाही. गेली मात्र जाऊन द्या मावतीला आपण गेली. आता समजा अहो तुम्ही जास्तच बोलताय, तुम्ही माझ्या नवऱ्याला जास्त शेवटचा विषय नाही ते कुठं काय बोलून नाही राहिला. मोठा बी असावी, तो बोलला बी तरी मी ऐकून घेईल. पण मला एक सांग, आता शेवटची जर भेट नाही झाली तर तिच्या बिचारीच्या आत्म्याला शांती भेटेल का? पण जिवंत आहे ना जिवंत. तुम्ही अरे कशाला वंगाळ आयसीयू बोलताय? मध्ये त्याचं काय सांगतात, उद्या जात यांना पोहोचता पोहोचता गेली मग हालत चालत नाही काही काय हालत आयसीयू मध्ये त्याचा रिस्पॉन्सच नाही डायरेक्ट. हा ना. हा मग काय करते कंपनी जाऊन काय कामाचे मग ती बोलत नसते तर याला आपण तुम्ही उलटाच विचार करतो का? ते बिचारी कमीत कमी पायी काय आवाज देईल, 2 शब्द बोलल, आता काय सांगावं तिचा ध्यास धरला असेल. शेवटच्या क्षणी ना काही पण होऊ शकतं. ते खरे म्हणा मग? म्हणलं पण मी काय म्हणते, तुम्ही कशाला खाडा करून यायचं? तुम्ही अरे समजा खाडा नसता केला तर तू मला केव्हा कॉल करतील केव्हा नाही मला माहिती. तू एखाद्या साईडला फोन ठेवून दिला तर तू दिवस दिवस त्याला हात लावत पण नाही तिचे कधी. दादा बहिणी आहेत की बघायला? तुमचं पण काय नुसतं झोरगावर पंढरपूर असतं प्रत्येक तू वेळेला. आता नाले तोंड नको चला, तो तोंड पडेल बरं का मी आता. खूप झाला तुझा लाड. सामा तुला कळतं का शेवटच्या गटका? समाय घरात मला मारामारी आवडत नाही. आता मारामारी आवडत नाही, पण मग ह्या अशा वेळेला तर जायला पाहिजे का नाही? शांतता माझी शांतता. काय शांतता शांतता. तू ये ना बरं का, जरा शिका जास्त तुमच्या बोल. भावाकडून. मग बंद गणगोत गेलं तरी चालतंय, पण माहिती का तुमच्या घरामध्ये फट नाही पडलं पाहिजे, तुमच्या नावाचे कामं तसे नाही राहिले पाहिजे. ते तुमचंच करत राहते मी. आपण तुम्ही एवढं कसं निघत नाही, समय ये ना जाऊन तूच पाहून. अरे बाबा तिची करायची, माझी काय करायची? आई तिची वाली आहे, वहिनीची आई आहे. तिला कमीत कमी शेवट समजा तिला विचारलं काही 2 शब्द सांगायचे असले किंवा काही बोलायचं असलं तर शेवटचं बोलणं तर होईल ना. तू एक काम कर, तेवढं अंगण झाडून मग तू निघ लगेच. तुझं अंगण चालूच आहे का अजून? आता म्हणजे तिच्या आईपेक्षा तुला अंगणाचे जास्त अर्जंट आहे. तिच्या ते काय जास्त सांग- महत्वाचं आहे. तिच्या काय सांगायचं मला आताच कळून गेले. काय तिच्या म्हणणार रे तिने गेला का वायली का ते काय मला खपणार नाही. अहो आई एवढी आजारी असताना वाहिली कस काय म्हणणार आहे निघा म्हणून? शेवटच्या दिवसाला कोणी असं बोलल का? शेवटच्या घटकेला कोणी असं बोलल नाही का? मला जाऊ चांगली जाऊ होती बऱ्या म्हणली ती तुम्हाला बोलली असेल ना? जावई सावध व्हा हं. आणि कशाला तुम्ही जीव काढायचा म्हणलो आम्ही आमच्या परपंच करता आम्ही जीव काढतो ज्या करता नाही काढी. अहो मला जर वाहिलीत जर निघायचं असतं तर मलाही सांगा. तुम्ही दोघं नवरा बायको एवढे कामधंदे करता, आम्ही एवढे राबतो वर्षाला वर्षाला आपला एवढा माल जातो 1-2 लाखाचा. आमच्या जवळ 1 कवडी तरी आहे का हो? ठेल पैसे आहे काय टेन्शन नको घेऊ, वहिनी. कधी म्हणलं का तुम्हाला मी ना- 5,000 द्या 50,000 द्या म्हणलं? आज पैसे कोण नाही हे चालू बघ, वहिनी काय माहिती का, तुम्ही जरी मला शब्द बरोबर बोलले ना, आपाही बोलला नाही, पण आम्ही त्या आपाला जरी माहिती नाही ना, आपाशी एकदा तुला बँकेत नेलं तर मी तुला अंगठी बिंगठी लावायला लावले होते. तुझं खातं खोलेले मी, त्याच्या खात्यावर जेवढे माझ्या खात्यावर पैसे टाकीतो ना तेवढे त्याच्या खात्यावर नाही, टाकीतो. पण मला तर तुम्ही नवीन गाडी घेणार होती ना माझ्या बर्थडेला. हा मग घेऊ ना गाडी आपल्या पेमेंट मधून घेऊ. त्यांना अंगठ्या बिंट्या कशाला करताय? पहिले अंगठ्या नाही करत आहे, हिचं ध्यानच नाहीये. नाही लयच हिशोब काढायला अंगठा लावायला लागला. नेला होता, खातं खोलेल त्याचं आलं. आम्ही काय खाली नाही एवढं हा. आम्ही खाली नाही. तिच्याकडे 200 रुपये माग 70 रुपये हाय अजून कामापाशी. अरे आपण 270 काय होणार आहे? आपली जेवढी बी आतापर्यंत कमाई झाली ना, तुझ्या नावावरती 12 लाख आणि माझ्या नावावरती 12 लाख, असे 24 लाख रुपये आपल्या नावावरती. हा का हा 24 लाख 24 लाख रुपये सगळे ठेवले, घाबरू नको. तू म्हणला ना मला अर्ध्या रात्री दे, तर मी तुला अर्ध्या रात्री द्यायला तयार आहे. काय पाय काय हा. मागा होता विचार. अहो त्यांना बघवतच नाहीये. तिला असं ती आता फूट पाडते आमच्या बरं, मध्ये. आता असं करा, टाइमपास नका करू, माझं सुख बघवत नाही. गाडीत बसाच पहिले. खायचं असेल ना, स्वयंपाक होईल का? रेडी का? आता जेवतील ना तिकडे जातील एक ना. काम करा, जाता जाताना तुम्हाला रस्त्यात जेवण घालतो, चला पटकन काहीतरी बडे बिडे आणि खाऊ. हा जाऊ. उद्या सकाळी 8 वाजता ये, कारण मग कामगारांचं जेवण वगैरे सगळं करावं लागेल. म्हातारीचं कमी जास्त झालं तर आम्हाला तिला 10 दिवस थांबावं लागेल 10 दिवस. 10 दिवस मग इथली कामं कोण करणार एवढी सर्व? तिला तर थांबू दे, आपाचं काही नाही, आपण 2 दिवस थांबून निघून येईल, हा. तिला तर थांबावं लागल. पण घरची कामं राहतात ना. तू आहे ना मग. हा मी तू आहे घरचे घरातलं करून घेन, बाहेरचे ना माणसं लावू आपण अर्जंट मध्ये बाया लावू. चालतंय चालतंय. चल. आता आहे ना, आता तू काही डोकं लावू नको, हाटकन लावू नको. चल आम्ही मी जातो त्यांच्या बरोबर, त्यांना सोडून घेऊन जातो स्वतः. गाडी कशासाठी आपली वाली? ठीक आहे जावा. हा जावा. मी मोर बस मग. हा चल. बरोबर हिने स्वतःची मला दाखवली नाही का. तिला बघवतच नाही माझं सुख. बघते ना किती दिवस आणि किती दिवस तिथे राहते ते आईकडे. बरोबर तिला उद्या बोलूनच घेते, कारण सांगून. थांब.